बोंधू अशोक खरात ऑस्ट्रेलियामध्ये पळण्याच्या तयारीत होता अशी माहिती येते। पोलिसांकडून 9 मार्चला खरात विरोधात लुकआउट नोटीस जाहीर करण्यात आली होती। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस केव्हाही पोहोचतील याची कुणकुण अशोक खरातला लागली होती। त्यामुळे त्यांना न्यूझीलंड किंवा ऑस्ट्रेलियात पळून जाण्याचा प्लॅन केला होता। पोलिसांना याची पूर्वकल्पना आली होती। त्यामुळे पोलिसांनी 9 मार्चला खरातच्या विरोधात लुकआउट नोटीस जाहीर करत त्याचे हवाई पलायनाचे रस्ते बंद केले। दरम्यान खरातच्या काळ्या कारनाम्याचा पेन ड्राईव्ह सर्वप्रथम अहिल्यानगर पोलिसांच्या हाती लागला। नगर पोलिसांनी तो नाशिक पोलिसांकडे सुपूर्द केल्यानंतर खरातचा भांडाफोड झाल्याची माहिती आता समोर येते। त्यामुळे खरात हे प्रकरण किती खोल होत चाललेले आहे त्याची आपल्याला माहिती मिळते आणि खरातचा कारनामा गुप्त पेन ड्राईव्ह ज्यामध्ये अनेक धक्कादायक असे व्हिडिओ आहेत, राजकारणी, सेलिब्रिटी, राजकारणी महिला यांचे आक्षेपार्ह स्थितीतले व्हिडिओ ते असू शकतात अशी सुद्धा कल्पना आहे। असे व्हिडिओ की जे समोर आल्यास अशा राजकारणी महिला आणि राजकारणी पुरुषांचं कदाचित राजकारण संपू शकतं। गोरक्ष शेजूळ आपले प्रतिनिधी दैनिक पुढारीचे श्रीरामपूर इथून आहेत। गोरक्ष, हे सगळं प्रकरण पुढारीने सुद्धा लावून धरलंय, पुढारी पेपरनं आणि पुढारी न्यूजनं सुद्धा। काय बातमी मागची बातमी आहे, कसा हा तपास होत होता, कशा प्रकारे हा खरात पोलिसांच्या जाळ्यात सापडला? सर नमस्कार। सर्वप्रथम हा जो प्रकार आहे कॅप्टन खरात यांचा, तर या प्रकरणी शिर्डी पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता। तर आवाज येतोय? हो येतोय, बोला, सलग बोला, तुम्ही ऐकायला येतंय गोरक्ष। तर 18 फेब्रुवारीला या प्रकरणी एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला शिर्डी पोलीस स्टेशनला आणि त्या गुन्ह्याचा तपास करत असताना अशी माहिती समोर आली की जी फिर्याद आहे ती संशयास्पद आहे आणि त्यानुसार त्यांनी त्यातला जो आरोपी होता नीरज जाधव का त्याचा तपास सुरू केला आणि ज्या वेळेस तपासात ही माहिती मिळाली की तो कॅप्टन अशोक खरात जो भोंदू बाबा म्हणून संबोधला जातोय आता, का त्याचा तो ऑफिस बॉय होता आणि त्याला पकडण्यासाठी शिर्डीचं पोलीस पथक अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांच्या मार्गदर्शनात ते पथक नाशिकमध्ये गेलं होतं। 3 दिवस तळ ठोकून होतं तिथं अशी माहिती समजते आणि तो घरी नव्हता त्यावेळेला, तो फरार होता आणि पोलिसांनी त्याच्या कुटुंबियाकडे काही माहिती ठेवली की तुम्ही तात्काळ हजर व्हा पोलीस स्टेशनला किंवा या प्रकरणात जे काही सत्यता आहे ती पोलिसांना सांगा। आणि त्यानंतर संबंधित नीरज जाधवने त्याच्या एका त्रयस्थामार्फत एक पेन ड्राईव्ह शिर्डी पोलिसांकडे पाठवला आणि तो पेन ड्राईव्ह पाहिल्यानंतर त्यावेळेला 40 व्हिडिओ होते आणि ते धक्कादायक होते खूप आणि त्यातून सर्व प्रकार हा शिर्डी पोलिसांच्या लक्षात आला। त्यांनी हे घटनेचं गांभीर्य पाहून अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कानावर ही बाब घातली आणि त्यांनीही पुढच्या शासन स्तरावर त्याबाबत माहिती दिली आणि तात्काळ या प्रकरणात, शिर्डीच्या प्रकरणात अशोक खरातला आरोपी करण्याचे सूचना केल्या। त्यानंतर याच प्रकरणात 9 मार्चला अहिल्यानगर पोलिसांनी अशोक खरात हा पळून जाण्याचा विचारत होता ऑस्ट्रेलियाला। हा सर, धन्यवाद गोरक्ष, ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र पोलिसांनी कसा सापळा रचला होता आणि किती तीक्ष्ण पद्धतीनं, गुप्त पद्धतीनं ही कारवाई तडीस नेण्यात आली ते आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांच्या अक्कल हुशारीमुळे आणि गुप्त कारवाईमुळे हा अशा प्रकारे बुवाबाजी करणारा खरात शेवटी सापडलेला आहे। गोरक्ष आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते अशोक खरात बद्दल। धन्यवाद गोरक्ष, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। नाशिकमधील कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता एक मोठा आणि महत्त्वाचा ट्विस्ट समोर आलाय। आतापर्यंत लैंगिक शोषण, अंधश्रद्धा, कोट्यवधींच्या मालमत्तेच्या चर्चेत असलेलं हे रॅकेट, हे प्रकरण थेट ग्रामस्थांच्या रोषापर्यंत पोहोचलंय। ज्या मिरगावमध्ये कॅप्टन खरातनं आपलं कथित साम्राज्य उभारलं, बुवाबाजी, भोंदूबाजीचं हे साम्राज्य उभारलं, त्याच गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। गावाची बदनामी होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी स्पष्ट केलंय की अशोक खरात हा मूळचा मिरगावचा नसून कांडळवाडीचा आहे। तरीही भीतीचं वातावरण निर्माण करत, दबाव टाकत त्यानं पैशाच्या जोरावर गावात मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ करत आहेत। किरण दाजणे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। किरण, ग्रामस्थांच्या काय भावना आहेत आणि माहिती तर सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की आता तिकडचा त्याचा बोऱ्या बिस्तरा, त्याचा बंगला, त्याने स्वतःचं उभारलेलं खाजगी मंदिर हे सगळं हटवण्यात यावं अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांकडून येते अशी माहिती सोशल मीडियावर मिळते। वास्तव काय आहे? प्रसन्न सर, अगदी खरं आहे। आपल्याला माहिती आहे की कॅप्टन खरातला अटक केल्यानंतर तिथले ग्रामस्थ सुरुवातीचे 2 दिवस अगदी सावध भूमिकेत होते, कुठल्याही स्वरूपाची प्रतिक्रिया देत नव्हते। मात्र एकूणच नंतर जसजसे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले, राजकीय नेत्यांचे
फोटो व्हायरल व्हायला लागले आणि त्यानंतर थेट रुपाली चाकणकर यांचे तर अक्षरशः व्हिडिओ आणि त्याच्यासोबतचे असलेले जे संबंध आहे कौटुंबिक संबंध त्याची चर्चा व्हायला लागली आणि रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर इथले ग्रामस्थ जे आहेत ते आता बोलायला लागलेले आहेत आणि यामध्ये प्रामुख्यानं गावची बदनामी होते अशी भूमिका घेऊन इथले ग्रामस्थ थेट मुख्यमंत्र्यांकडे या सगळ्या परिस्थितीमध्ये कठोर कारवाई व्हावी अशा स्वरूपाची मागणी करते. अशोक खरातला थेट फाशीची शिक्षा द्या अशा स्वरूपाची मागणीच ग्रामस्थांनी केलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर सोमवारच्या दिवशी ही ग्रामसभा बोलून त्याबाबतचा ठराव करायचा आणि तो मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींना पाठवायचा अशा स्वरूपाची भूमिका इथले ग्रामस्थ घेत आहे. अनेक ग्रामस्थांचे तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या तक्रारी आहेत, आरोप आहेत. यामध्ये एका व्यक्तीला, हिंगे नामक व्यक्तीला अशोक खरातनं चोरी केल्याच्या प्रकरणावरनं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठीचा दबाव आणला होता आणि तो गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळामध्ये त्याला 9 दिवस जेलमध्ये राहावं लागलं होतं अशा स्वरूपाचा दावा एका तरुणानं केलेला आहे. तर एका शेळके बंधू जे कुटुंब आहेत, 3 भाऊ आहेत, त्यांची ताटातूट जी आहे ती या अशोक खरातमुळे झालेली आहेत. एक भाऊ गावामध्ये राहतो, 2 भाऊ मळ्यामध्ये राहतात आणि ज्या ठिकाणी ईशान्येश्वर मंदिर आहे त्या मंदिराच्या समोरच अगदी जो रस्ता आहे तो रस्ता ते शेळके बंधू वापरत होतं. मात्र गेल्या 2 वर्षांपासून हा रस्ता बंद देखील केलेला आहे. याच शेळके कुटुंबानं इथं आलेल्या रुपाली चाकणकर यांना देखील याबाबतची कल्पना दिली होती, मार्ग काढावा अशा स्वरूपाची विनवणी केली होती. मात्र मार्ग निघाला नाही. आजही ते कुटुंब जर बोलायचं असेल तर मध्ये असलेल्या जाळीच्या ठिकाणी येऊन बोलतं. या गावामध्ये रेंजचा देखील प्रॉब्लेम आहे, त्यामुळे बोलणं अनेकदा होत नाही, गाठीभेटी होत नाही. त्यामुळे अशा स्वरूपाचा त्रास आता कशा पद्धतीनं ग्रामस्थांना होतो याची कहाणी आता इथले ग्रामस्थ सांगताय. एकूणच या सगळ्या काळामध्ये कशा पद्धतीनं माया या अशोक खरातनं या ठिकाणी जमवलेली आहे ते देखील या ठिकाणी बोलताना दिसत आहे. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान पैशाच्या जोरावर आणि एकूणच जे संबंध आहेत त्याच्या जोरावर अनेकांवर या ठिकाणी दबाव टाकले. खरेदी विक्रीचे जे व्यवहार आहेत ते कशा पद्धतीनं प्रलंबित राहतील याच्यासाठीचा देखील प्रयत्न खरातनं केला आणि मोठ्या प्रमाणात पैसे देऊन इथल्या जमिनी कशा खरेदी करता येईल याच्यावर कशा पद्धतीनं त्याचा फोकस होता अशा स्वरूपाच्या धक्कादायक बाबी देखील इथले ग्रामस्थ सांगतायत. त्यामुळे एकूणच खरातची एका बाजूला जी कॅप्टन फाईल्स आहेत ती चर्चेत असताना दुसऱ्या बाजूला आता कशा पद्धतीनं ग्रामस्थ इथले वैतागलेले होते हे आता समोर येताना दिसतंय. धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.